हॅलो, कोण आरटीओ का? हो बोलतोय साहेब. आमदार मांगर बोलतो. साहेब नमस्कार, बोला ना साहेब. नमस्कार. अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोकांच्या, गरीब लोकांच्या. जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या आपण. आपल्यालाही सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजे आरटीओ साहेब. नाही ना साहेब, आता कसं आहे माहितीये का, थेंबा थेंबाने तळच असतं म्हणल्यासारखं. थेंबा थेंबाने कहाच्या शेत उठायचं तळस असते का हो? मला सांगा. हा, गोरगरिबाच्या गाड्या पकडता, लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही? हा, हुशार. थेंबा थेंबाने तळ साचायले का? हो रे, थेंबाने तळ साचणार वाल्या. हॅलो, गोरगरिबाला लुटायचं करायचं आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या. मलिदा तिकडून भेटला की 20 क्लोज आणि इकडे गोरगरिबाच्या मायला घोडे लावायचे का? हे धंदा आहे का तुमचा? हो रे, आता असं बोलल्यावर मी काय बोलणार साहेब? अशा बोलल्या नाही. पीएचडी आहे म्हणलं याच्यात. आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही. थेंबाने तळ साचते, त्या गरीबाचं थेंबाने तळ साचवता का तुम्ही? चांगल्या लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही कधी? त्याच्याकडे पर्ची देता तुमची. आगाव नाटकं करू नका, ती गाडी सोडून द्या. साहेब गाडी त्या शेतकऱ्याची नाहीये. काय शेतकऱ्याची नाही म्हणता? शेतकऱ्याची गाडी आहे म्हणूनच त्यानं लावून दिला ना फोन. बाबळी शेतकऱ्याची गाडी आहे. हॅलो, हा, त्या शेतकऱ्याची गाडी आहे, गाडी सोडून देते. शेतकऱ्याचा फक्त म्हणताय. इकडं ऐका आरटीओ साहेब, गाडी सोडून द्या. नाही तर मला तुम्हाला सांगतो 26 तारखेपर्यंत मी बिझी आहे. 27-28 तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाइम लागणार नाही. जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या तुम्हाला सांगतो. मला माहिती आहे तुमची काय परिस्थिती राहते आरटीओची.